मालोजी राजे, विठोजी राजे. मालोजी राजांना 2 मुले होती. शहाजी राजे, शरीफजी. शहाजी राजांना 2 मुले होती. शंभू राजे, शिवाजी राजे. शिवाजी राजांना 2 मुले, छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. तो काळ मध्ययुगाच्या 17व्या शतकातील या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्तांचे आक्रमणे होत. त्यामध्ये आग्र्याचे मुघल, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि अहमदनगरचा निजामशहा यांचा समावेश असेल. या परकीय सत्ता महाराष्ट्रात येत हैदस मांडत मंदिरांचं नुकसान केलं जायचं, काही ब्राह्मणांना कापलं जायचं, गावं पेटवली जायची, शेतं पेटवली जायची. तसेच स्त्रियांची दिवसा ढवळ्या अब्रू लुटून त्यांची हत्या केली जायची. या आणि अशा वातावरणात शहाजीराजे भोसल्यांनी विजापूरच्या आदिलशहाची जहागिरी स्वीकारली. परंतु मासाहेब गरोदर असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी विजयराज किल्लेदार असणाऱ्या शिवनेरी गडावर ठेवण्यात आला आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया सके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये ढोल, चौघडा, सनई, ताशा वाजत होता. तशा मंगलमयी प्रसंगी जिजाऊ मासाहेबांनी पुत्र रत्नास जन्म दिला. शिवनेरीवर शिवाई देवीचं मंदिर म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. संदर्भाला म्हणून म्हणतो, शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, जय जय भवानी, जय जय शिवाजी. बालशिवबाच्या शिक्षणास प्रारंभ झाला. मासाहेबांनी पुराणातील शूरवीरांच्या तसेच थोर संतांच्या कथांचं अमृत बालशिवास पाजलं. त्या दरम्यानच्या काळात विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी दिली. शहाजीराजे बंगळूर येथे गेल्यावर तिथे स्थायिक झाले. राजदरबार भरू लागले, राजवैभवात राहू लागले. त्यानंतर त्यांनी मासाहेब आणि बालशिवबांना बंगळूर या ठिकाणी बोलावून घेतलं. तिथेच शिवरायांचं राहिलेलं शिक्षण, शहाजीराजांनी शिवरायांना संस्कृतचे ज्ञान, गडकोटांचे बांधकाम, युद्धनीती, राजनीतीचे शिक्षण दिलं. दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांना घोडेस्वारी, तलवारबाजी, ढाल चालवणे, दांडपट्टा चालवणे, भालाफेक इत्यादी शिक्षण दिलं. आणि बालशिवबा कला आणि विद्यामध्ये पारंगत झाले. एका दिवशीचा प्रसंग, बंगळूरमध्ये तमाशा आलेला होता. बालशिवबा आपल्या सवंगड्यासोबत तमाशा पाहायला गेलेले. हे जेव्हा मासाहेबांना कळालं, जेव्हा जशी बिजली कडाडते तसं कडाडल्या मासाहेब नौकराकरवी बालशिवबांना बोलावून घेतलं आणि विचारत्या झाल्या, कुठे गेला होता शिवबा? बाई कशी नाचती या ती बघायला. धाड दिशी कानशिलात लगावली. उद्या आम्ही नाचाल, बघाल का? शिवबा, तुम्हाला बाई नाचवणारा नाही, बाई वाचवणारा राजा व्हायचंय. शिवाजी घडतात ते अशा प्रसंगातून, अशा संस्कारातून. त्याची आज आपल्याला गरज आहे. शिवाजी घडवायची असती तर मला वाटतं अगोदर मासाहेब घडणं गरजेचं आहे. जर मासाहेब घडल्या तर ते नक्की शिवाजी घडवतील. शहाजी राजांनी विजापूरच्या आदिलशहाची पुण्याची जहागिरी बालशिवबांना दिली. सोबत मासाहेब शस्त्र, सैन्य, खजिना आणि राजमुद्रा दिली. त्या राजमुद्रेवर कोरलेलं होतं, प्रतिपच्च चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता, शाह सुनो शिव शैशा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे या संस्कृत राजमुद्रेचा मराठीत अर्थ होतो, प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, साऱ्या विश्वाला वंद्य असणारी शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांची ही राजमुद्रा रयतेच्या कल्याणासाठी आहे असा अर्थ होतो. मजल दरमजल करत मासाहेब आणि बालशिवबा पुण्याला पोहोचले. मासाहेबांनी पुणे येथे लाल मालाचे काम हाती घेतले. 1 वर्ष 2 वर्षात लाल माल बांधूनही काढला. परकीयांच्या त्रासांना कंटाळून पुणेकर रानावनात जाऊन राहू लागले होते. त्यांना कळालं मासाहेब बालशिवबा पुण्याला आले आणि ते लोक पुण्याला येऊन राहू लागले आणि पुणे बसलं. वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी राजांचं फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाईंशी विवाह झाला. त्या काळात बालविवाहाचीच प्रथा होती. राजे फेरफटक्याला पुणे परिसरात फिरू लागले.
त्यांना या रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची माहिती मिळाली. महालात आली. मासाहेबांना विचारते, मासाहेब, हा रयतेवर किती अन्याय, किती अत्याचार, हे कधीपर्यंत चालणार? मासाहेब म्हणाले, जोपर्यंत कोणी हे बंद करणार नाही तोपर्यंत असंच चालणार. बालशिवबा ते म्हणाले, आम्ही हे बंद करू. वय वर्ष 13, खेळण्याचं वय. खेळणं बाजूला सारलं. मावळे सवंगडी गोळा करू लागले आणि पुण्याच्या नैऋत्यास असलेल्या रायरेश्वरावर सर्व मावळ्यांना बोलावलं. शिवलिंगावरती बालशिवबाने हात धरला आणि म्हणाले, हा परकीयांचा किती अन्याय, किती अत्याचार, आपण कधीपर्यंत सहन करायचं? आपणच आपले रक्षण केले पाहिजे. बोला, या हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा. यासाठी कोण कोण आपले सहकार्य, आपला त्याग करायला तयार आहे? सर्व मावळी सवंगडे उठले. त्यांनी त्या शिवलिंगावरती हात धरले आणि हर हर महादेवची आरोळी गुंजली. जणू रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञाच झाली. त्या सर्व मावळी सवंगड्यांना लढाईचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानत खोऱ्यात असलेल्या आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागडावर बेत आखला आणि स्वारी केली आणि तो गड काबीज केला आणि हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. त्या तोरणागडाच्या समोर गुरुंबदेव नावाचा डोंगर, त्या डोंगरावरती एक किल्ला आदिलशहाने बांधून ठेवलेला होता. तो अर्धवट होता. त्याचं काम शिवरायांनी हाती घेतलं. बघता बघता काय आश्चर्य, 4 घागरी मोहरांनी भरलेल्या सापडल्या. त्या धनातून शिवरायांनी तो गड बांधून काढला. त्यास नाव दिलं राजगड. द राजगड वॉज फर्स्ट कॅपिटल फोर्ट ऑफ द हिंदवी स्वराज. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड डौलू लागला. उरल्या धनातून शिवरायांनी त्यांना माहिती मिळालं, स्पेन देशाच्या तलवारी या वजनाने हलक्या आणि लांबीला जास्त, म्हणजेच आपल्याकडील तलवारी या वजनाने जाड होत्या आणि लांबीला कमी. पण स्पेन देशाच्या तलवारीविषयी शिवरायांना माहिती मिळाली. का तर आपलं शस्त्र हे शत्रूपर्यंत पोहोचावं, परंतु शत्रूचं आपल्यापर्यंत पोहोचू नये, या दूरदृष्टीतून शिवरायांनी स्पेन देशाकडून शस्त्रास्त्र खरेदी केली. आमचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल स्पेन देशाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे परिभ्रमण करत असताना एक गृहस्थ भेटले. त्यांनी पटेल साहेबांना विचारलं, वेअर फ्रॉम यू आर कम, तुम्ही कुठून आला आहात? यावर पटेल साहेब म्हणाले, आय एम कम फ्रॉम द इंडिया, मी भारतातून आलेलो आहे. यावर तो गृहस्थ म्हणाला, हो हो, यू आर द लँड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. काय म्हणतोय तो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आहात? हे पटेल साहेबांनी ऐकलं. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना राहवलं नाही. परत त्यांनी त्या गृहस्थाला प्रश्न विचारला, हाऊ आर यू नो टू छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना कसे ओळखता? त्यावर तो गृहस्थ म्हणाला, 17व्या शतकामध्ये आमच्या स्पेन देशाकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणार, त्या मोबदल्यात आमच्या देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारा एकमेव राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज. असा हा कीर्तिवंत राजा. आपण 100 वर्ष जगतो. आपली आठवण कसं तरी 1 वर्ष श्राद्धापर्यंत केली जाते. माझा राजा 50 वर्षात जगला, जाऊन 350 वर्षही झाली. फक्त हिंदुस्थानातच नाही तर हिंदुस्थानाच्या बाहेर इतर देशांमध्ये माणसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज. विजापूरच्या आदिलशहाची जावळीची जहागिरी दौलतराव मोऱ्यांना दिलेली. दौलतराव मोरे हा रयतेवर अन्याय करायचा. ही वार्ता शिवरायांच्या कानावर आली. त्या दरम्यान दौलतराव मोऱ्यांचं निधन झालं. त्याच्या वारसामध्ये राजगादीसाठी वाद सुरू झाले. यशवंतराव राजांकडे आला. त्यांच्यात एक करार झाला. राजांनी यशवंतरावाला पाठिंबा द्यायचा आणि त्या राजगादीवर बसवायचं. त्या मोबदल्यात राजांना कर द्यायचा असं ठरलं. झालंही तसंच. यशवंतराव गादीवर बसला, परंतु विसरला कोण शिवाजी, कुठला कर, कोणता करार. शेवटी शिवरायांनी पत्र पाठवलं, बंड केली या मारले जाल. परंतु याही पत्रास यशवंतरावांना दुर्लक्ष केलं. शेवटी शिवरायांना जावळीवर स्वारी करणं भाग पडलं. जावळी म्हणजे घनदाट जंगलांचा प्रदेश, डोंगरी भाग, हिंसरपासूनचा वावर असलेला भाग.
आणि शिवरायांनी तयारीनिशी जावळीवर आक्रमण केलं. 1 महिना घनघोर लढाई झाली. यशवंतरावाचं बरंच सैन्य मारलं गेलं. यशवंतराव आपल्या मुलाला घेऊन रायरीवर पळाला. शिवरायांनी रायरीवर आक्रमण केलं आणि 3 महिने घनघोर लढाई झाली. शेवटी यशवंतरावाला शिवरायांच्या पायावर यावं लागलं आणि रायरी स्वराज्यात. रायरीचा तो भरभक्कम किल्ला, त्या शिवरायांनी रायगड नाव दिलं. रायगड नंतर स्वराज्याभिषेकानंतर स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून उदयास आला. शिवरायांनी बोरप्या डोंगरावरती प्रतापगडाची निर्मिती केली. परंतु याच दरम्यान विजापूरच्या अली आदिल शहाला खबर मिळाली, शिवाजी राजे आपले किल्ले घेत आहे. त्याला अन्न पाणी गोड लागेना, आजारी पडला. शेवटी त्याने दरबार भरला. बडी भरल्या दरबारात बडी बेगम म्हणाली, उस शिवा को कौन लाएगा जिंदा या मुर्दा. सगळ्या दरबारात भयान शांतता. तसा एक धिप्पाड देहाचा पोलादी पहार आपल्या हाताने वाकवणारा, युद्ध कलेमध्ये सामदाम दंडाने यश मिळवण्यात यशस्वी हतकंडा असलेला एक व्यक्ती उभारला. त्याचं नाव अफजल खान. अफजल खान पुढे आला, तबकडीतील विड्या उचलला आणि म्हणाला, मैं लाऊंगा उस शिवा को जिंदा या मुर्दा. बलाढ्य सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला. शिवराय राजगडावर होते. त्यांना खबर मिळाली, खान चालून येत आहे. त्यानं शिवरायांनी युक्ती केली आणि निवड केली प्रतापगडाची. प्रतापगडावर आले. खानाला कळालं शिवराय प्रतापगडावर आले. त्याला माहित होतं प्रतापगड हा डोंगरी किल्ला, घनदाट जंगल आणि हिंस्र पशूंचा वावर आणि अरुंद रस्ता. थोडासा जरी तोल गेला तरी दरीत कोसळावा असा प्रतापगड आणि भयान चिल्ला खान. त्याने डाव टाकले. काही केलं तरी शिवरायांना प्रतापगडाच्या बाहेर आणण्यासाठी पंढरपूर, तुळजापूर सारख्या तीर्थांचं नुकसान केलं. रयतेवर अन्याय अत्याचार करू लागला. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला आणि प्रतापगड सोडलाच नाही. शेवटी खानाने शिवरायांना पत्र पाठवलं, तुम्ही आमच्या मुलासमान, आम्हाला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या. या पत्रास शिवरायांनी प्रत्युत्तर पाठवलं, आम्ही तुम्हाला भेटतो, तुम्हीच आम्हाला भेटायला प्रतापगडावर या, म्हणजे आम्हाला जर बरं वाटत. शेवटी नाईलाजानं खान प्रतापगडावर भेटीसाठी यायला तयार झाला. भेटीसाठी शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य दिव्य असा रेशमी मलमली वस्त्रांचा शामियाना उभारला. त्यावरती सुगंधित द्रव्य अत्तर लावले. आसन व्यवस्था तसेच माणिक मोत्यांच्या माळा, सुशोभित असा भव्य दिव्य शामियाना तयार झाला. भेटीसाठी एक वकील आणि 10 अंगरक्षक घेऊन यायचं ठरलं. खानाचे वकील कृष्णाजी भास्कर, बडा सय्यद सह 10 अंगरक्षक, तर शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ, शिवाजी महाराज सह 10 अंगरक्षक. भेटीचा दिवस उजाडला. शिवरायांनी स्नानविधी उरकलं. त्यांना माहित होतं खान हा कपटी आहे, पाठीवर वार करणार. पोशाख करताना शिवरायांनी अंगामध्ये चिलखत घातलं, त्यावरती अंगरखा, डोक्यावरती जिरे टोप आणि मंदिल बांधला. तसेच अशा प्रकारे त्यांनी पोशाख पूर्ण केला. आपल्या डाव्या हाताच्या बोटांमध्ये वाघनक्या लपवल्या, तसेच अस्तनीमध्ये बिछवा आणि दांड पट्टा घेऊन शिवराय तयार झाले. गडावरील भवानी मातेचं दर्शन घेतलं. दुपारची वेळ होती. शिवराय शामियानाकडे निघाले. शामियानाच्या समोर आले, थांबले. खानानं त्याच्या वकिलाला विचारलं, ये शिवाजीराजे अंदर क्यों नहीं आ रहे? चौकशी अंती सांगण्यात आलं. शिवाजीराजे बडा सय्यदला भीतात, त्याला तेवढं बाहेर काढा. भीतात म्हणजे खानाला वाटला हे आपल्या सरदारला भेटते, काय नाही भेटीत चुराडा करू असा मनोदय करू लागला. बडा सय्यद शामियानाच्या बाहेर झाला. अफजल खान दोन्ही हात फैलावत म्हणाला, आओ शिवाजीराजे आओ, मिलो हमसे. राजे सावतीने खानाजवळ जात होते. आलिंगन देताना खानाने आपल्या डाव्या बगलेमध्ये शिवरायांचं डोकं दाबलं आणि उजव्या हाताने कटारीने वार केला. वार मानापासून पाठीकडे निसटला. चिलखत असल्यामुळे राजे सुदैवाने वाचले. त्यांनी आपल्या वाघनक्या खानाच्या पोटात खुपसल्या आणि ओढल्या आणि बिचवा काढून त्याच्या खानात पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली आणि दगा म्हणत खान कोसळला. हे पाहताच कृष्णाजी भास्करने शिवरायांवर वार केला. तो त्यांच्या कपाळावरती लागला. एका दांडपट्ट्यातच त्यांनी कृष्णाजी भास्कर जागेवर ठार केला. ही शामियानात खटपट ऐकून बडा सय्यद उभी तलवार घेऊन धावतच आला.
बडा शिवाजी महाराजाने तो वार आपल्या अंगावर घेत एका तलवारच्या घावात जागेवरच बडा सय्यद ठार केला. संभाजी कावजीनं खानाचं मस्तक काटलं. शिवराय प्रतापगडावर गेले. तोफेची इशारत झाली. झाडीत लपलेलं सर्व सैन्य त्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर तुडून पडले आणि धुवा उडवला. त्याचा मुलगा फाजल खान कसा बसा निष्ठून विजापूरला पोहोचला. याच घटनेचा बदला म्हणून आदिलशहाने महाराष्ट्रावर पाठवलं. सिद्दी जोहर, सिद्दी मसूद आणि फाजल खान महाराष्ट्रात आले. शिवराय पन्हाळगडावर होते. टाकला वेळा पन्हाळगडाला. शिवरायांना वाटलं उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले होते. पावसाळ्यात तरी सिद्दी जोहर वेडा उठवे. पावसाळा सुरू झालाही पण सिद्धीने काही वेडा उठवलाच नाही. शिवरायांनी युक्ती केली आणि सिद्दी जोहरला पत्र पाठवलं, आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत. वेडेच्या कामानं कंटाळलेलं सिद्धीचं सैन्य नाच गाणे आणि हुक्का पाण्यामध्ये दंग झालं. शिवरायांनी आपल्या सैन्यामध्ये असलेला वेशभूषाकार शिवा काशीदला बोलावून घेतला. आपला डाव सांगितला. शिवा काशीदनं सहमती दर्शविल्यानंतर 2 पालख्या सजल्या. शिवरायांचं रूप घेतलेली शिवा काशीदची पालखी ही राजमार्गाने सिद्दी जोहरच्या छावणीकडे जाणार होती, तर शिवरायांची पालखी ही आडमार्गाने विशाळगडाकडे जाणार होती. 2 पालख्या सजल्या, 2 मार्गाने निघाल्या. शिवा काशीदची पालखी छावणीमध्ये पोहोचताच फाजल खानानं ओळखलं हे शिवराय नाहीत, कारण त्यांच्या कपाळावरती वार नव्हता. सिद्दी जोहरनं तंबी दिली आणि हे स्पष्ट झालं आणि शिवा काशीदला जागेवर ठार मारण्यात आलं. शिवा काशीद स्वराज्यासाठी अमर झाला. पण तेवढ्यात शिवराय पन्हाळगड सोडण्यात यशस्वी झालेले होते. हे जेव्हा सिद्दी जोहरला कळलं तो भयान चिडला. त्यानं आपला सरदार सिद्दी मसूदला राजांच्या पाठलागावरती पाठवलं. पांढरपाणी वड्याजवळ त्यांना गाठण्यात आलं. थोड्याच अंतरावर चढणीला एक खिंड होती, तिचं नाव घोडखिंड. त्या खिंडीच्या तोंडाजवळ गेल्यावर शिवराय बाजी प्रभूंना म्हणाले, बाजी आपण आता शत्रूवरती उलटून प्रति हल्ला करूया. बाजी म्हणाले, नाही राज, आपली संख्या थोडी, सैन्य अफाट, शत्रू भरपूर आहे. ही वेळ विचार करण्याची नाही, लढाई करण्याची नाही. तुम्ही विशाळगडाकडे निघा राज. राजे ऐका ना. बाजी म्हणाले, नाही राज, लाख मेला तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. तुम्ही विशाळगड गाठा राज. शेवटी नाईलाजानं शिवरायांनी बाजी प्रभूंना आलिंगन दिलं. निवडक सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघाले. इकडं बाजी प्रभूंनी आपल्या सैन्याला आदेश दिले, दगड गोटे गोळा करा. सिद्दी मसूदचं सैन्य घोडखिंडीच्या टपक्यात आलं. तसं हर हर महादेवानी एल्गारच्या आरोळी गुंजली आणि ती खिंड खणाणली. आणि बाजी प्रभूंना आपल्या सैन्याला आदेश दिले, हाना मारा, गनिमांना ठेसा. खिंडीतून धाड 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 दगड येऊ लागले. सिद्दी मसूदची पहिली फळी गारद, दुसरी आली गारद, तिसरी गारद, चौथी आली. तलवारीची लढाई सुरू झाली. त्याच दरम्यान शिवराय विशाळगडाच्या जवळ गेलेले होते, परंतु शत्रूच्या एका तुकडीने त्यांना अडवलं होतं. तिथं लढाईकडून मार्गक्रमण पुढं सुरू केलं त्यांनी. पण बाजी प्रभू 2-2 समशेरी हातात घेऊन लढत होते. उभ्या शरीरावर शत्रूचा प्रतिहल्ला घेत होते आणि प्रतिहल्ल्याला जखमी होऊन धारातीर्थी पडले होते. परंतु आपल्या सैन्याला लढण्यासाठी प्रेरित करत होते, प्रोत्साहित करत होते. आणि राजे विशाळगडावर पोहोचले. तोफेची इशारत झाली. बाजी प्रभूंच्या कानावर आली आणि राजे विशाळगडावर पोहोचले असं बाजी म्हणाले आणि आपले प्राण सोडले. स्वराज्यासाठी बाजी प्रभूंचं बलिदान व्यर्थ जाणार नव्हतं. बाजी प्रभू अमर झाले. आदिलशहाचा कोणताच सरदार, कोणताच मोहरा शिवरायांविरुद्ध कामी येत नव्हता. शेवटी त्याने हार मानली, तह करण्याचा निर्णय घेतला आणि मराठ्यावर त्याने शिवरायांचं स्वतंत्र राज्य मान्य केलं. आदिलशहाने शिवरायांचं स्वतंत्र राज्य मान्य केले नव्हे तर शिवरायांनी त्या स्वतंत्र राज्य मान्य करण्यास भाग पाडले आणि दक्षिणेकडील बाजू सुरक्षित झाली. आता शिवरायांनी आपला मोर्चा वळवला उत्तरेकडे. मुघल बादशाह औरंगजेब हा महाराष्ट्रात त्याने आक्रमणे केलेली होती, धनद्रव्य लुटून नेलेलं होतं. राजांनी निर्णय घेतला त्याच्याच प्रांतात जाऊन आक्रमणे करायची आणि बेत आखले, मोहिमा काढल्या आणि केल्या स्वाऱ्या त्याच्या प्रांतात. आणि हे कळताच भयान चिडला औरंगजेब. त्याने आपला मामा शाहिस्ते खानाला 5 लाखाचे सैन्य घेऊन पाठवलं महाराष्ट्रावर. शाहिस्ते खान
हा घोडदळ, हत्तीदळ, तोफखाना, खजिना घेऊन आला महाराष्ट्र, टाकला वेडा पुरंदरला. परंतु आमचे मावळे डोळ्याचं पातं लवतं लवतो तेच डोंगरावरून खाली पळत यायचे, दुसऱ्या क्षणाला वर पळत जायचे. शाहिस्ते खानाच्या छावणीत शिरायचे, सपासप वार करायचे, ते सावध व्हायचे, आत हाकार उडायचा आणि ते पळून परत वर डोंगरावर जायचे. असं काही दिवस ठरलं झालं. पण नंतर वैतागला शाहिस्ते खान. त्यानं शेवटी आपला वेडा उचलला आणि टाकला वेडा चाकणच्या किल्ल्याला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा 2 महिने किल्ला अजिंक्य ठेवला. परंतु शाहिस्ते खानाच्या तोफे पुढं चाकणच्या किल्ल्याचे बुरुज ढासळले आणि तो किल्ला शाहिस्ते खानाच्या ताब्यात आला. परंतु शाहिस्ते खानाने फिरंगोजी नरसाळ्याचे ते शौर्य पाहिले आणि त्याला जहागिरीचं आमिष दाखवलं. परंतु बदलला नाही फिरंगोजी नरसाळा. यानंतर शाहिस्ते खानाने आपला मुक्काम हलवला शिवरायांचे बालपण गेलेल्या पुण्याच्या लाल महालात. महिना झालो, 2 महिने झालं, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, शाहिस्ते खान काय महाल सोडेना. शेवटी शिवरायांनी बेत आखला आणि निवडक घोडेस्वार घेऊन लाल महालाच्या जवळ गेले. आणि काय योगायोग, त्या महालाजवळून लग्नाची वरात चाललेली होती. त्या वरातीमध्ये शिवराय आणि मावळे शिरले. वरात पुढे निघून गेली आणि महालाच्या पाठभिंतीला बाजूला निघाली. महालाला छिद्र पाडलं पाठभिंतीला, आत शिरले. तसा एक उभी तलवार घेऊन शिवरायावर धावत आला. त्यांनी एका धावामध्येच जागेवर ठार केलं. त्यांना वाटलं शाहिस्ते खान असावा, पण त्याचा मुलगा होता. हे खनपट ऐकून महालातील लोक जागे झाले. शिवराय शिरले ते थेट शाहिस्ते खानाच्या महालातच. मराठोंका छापा, मराठोंका छापा असं म्हणत खरबडून जागा झाला. आपला जीव मुठीत धरून खिडकीतून उडी टाकून पळू लागला. तेवढ्यात शिवरायांनी वार केला. वार खानाच्या उजव्या हातावर बसला. मधली 3 बोटं काटली गेली. कशी बशी उडी टाकून तिथून निसटला. शिवराय आणि मावळे शिवाजी राजा आला पकडा, शिवाजी राजा आला पकडा असं म्हणत त्या अंधारात पळत सुटले. आणि सगळे लोक सावध झाले. सगळीकडे हाहाकार माजला. लोक सैरावैरा धावत सुटले इकडे तिकडे. त्याचाच फायदा शिवराय आणि मावळ्यांनी घेतला आणि पुढे ते कोंढाण्याकडे निघून गेले. परंतु याच घटनेने शाहिस्ते खानांना हाय खाय. आज शिवाजीनं माझे बोट काप, उद्या शिर कापी. ही वार्ता औरंगजेबाला कळाली. त्यानं फरमान काढला आग्र्याहून, मामा तुम किसी काम की नाही हो, आओ वापिस. इकडे बंगालमध्ये टाकला शाहिस्ते खान. या घटनेनंतर शिवरायांना स्वराज्यासाठी धनाची आवश्यकता होती. त्यांनी पुणे येथून सुरत 300-350 मैल अंतरात घोडेस्वार निवडून सुरतेवर छापा टाकला आणि शिवराय त्या सुरतेला बेसुरत करूनच परत राजगडावर आले. या दरम्यान त्यांनी कोणत्याही जैन आणि मुस्लिम धर्मियांच्या तीर्थस्थळांना धक्का पोहोचवला नाही. यातून धर्म सहिष्णुता आणि इतर धर्माविषयी असलेला आदर दिसून येतो. तसेच या दरम्यान त्यांनी कोणत्याही महिलांवरती अन्याय अत्याचार होऊ दिला नाही. यातूनच महिलांविषयी असलेला आदर दिसून येतो. शिवराय राजगडावर आले. धन भरपूर आलेलं होतं स्वराज्यासाठी. पण काय, बंगळुरूवरून दुःखद वार्ता आली. शहाजी राजांचं शिकारी दरम्यान निधन झालं. शिवराय, मासाहेब आणि दुःखाच्या डोहात राजगड बुडाला. स्वतःला दुःखातून सावरतात न सावरतात तोच औरंगजेबाने रजपूत सरदार मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान पाठवले महाराष्ट्रावर. दिलेर खानाला माहित होतं शिवाजी राजांचा जीव पुरंदरात आहे. टाकला वेडा पुरंदरला. आमचे किल्लेदार मुरारबाजी हर हर महादेव एल्गारची आरोळी गुंजली. लढाईला सुरुवात झाली. परंतु दिलेर खानाच्या तोफे पुढे पुरंदराचे बुरुज ढासळले. मराठ्यांनी बाले किल्ल्याचा आश्रय घेतला. मुरारबाजीने निवडक 500 मावळे निवडले आणि हर हर महादेवची आरोळी देत गर्जना करत बाले किल्ला सोडला आणि घनघोर अशी लढाई झाली. मुरारबाजी 2-2 समशेरी हातात घेऊन लढत होते. इन त्याला सरळ कापत होते, उभ्याचा आडवा करत होते. बरंच दिलेर खानाचं सैन्य यात मारलं गेलं. राहिलं साहिलं सैन्य पाठीला पायाला पळत सुटलं. हे दिलेर खानानं पाहिलं, उठला
हत्तीवर अंबारीत बसला. तो मुरारबाईच्या समोर आला हत्ती, आणि मुरारबाजीला दिलेर खान म्हणाला, ए मुरार रुक, ऐसा शमशेर बहादुर मैंने आज तक नहीं देखा, आ हमारे पास जहागीर देंगे. मुरार म्हणाला, अरे माझ्या राजाने काय कमी केले म्हणून येऊ तुझ्याकडं, आणि तुझी जहागीर हवी आहे कुणाला. असं म्हणून मुरारबाजी लढाईत गुंतले असताना धनुष्यातून बाण सुटला. तो थेट मुरारबाजीच्या कंठात घुसला. दोन्ही शमशेरी जमिनीवरती पडल्या आणि मुरारबाजी धारात कोसळली. आपला सरदार पडलेला पाहून मावळ्याने हिंमत हरली नाही. मोठ्या ईर्षेने जिद्दीने जिंकले. शेवटी पुरंदरावर भगवा ध्वज फडकला. म्हणून म्हटलं जातं, मुरार सारखा धुरंधर गेला पण राजांचा पुरंदर वाचला. शिवरायांना ही वार्ता कळाली. त्यांना वाटलं हे नाहक माणसं मरत आहेत, हे त्यांना नको होतं. त्यांनी शेवटी तह करण्याचा निर्णय घेतला. आपण एखादी नाली पुढं आली, एक पाऊल मागं का घेतो, आपली उडी त्या नालीच्या पुढं जाते. वाघ शिकार करताना एक पाऊल मागं का घेतो, आपली झेप त्या सावजावर पडावी. तेच केले शिवरायांनी. इथे तह करण्याचा निर्णय घेतला. मिर्झा राजे आणि शिवराय यांच्यामध्ये तह झाला. त्या तहामध्ये कोंढाण्यासह 23 किल्ले आणि त्या खालोखालचा 4 लक्ष होणांचा प्रदेश मुघलांना द्यायचं ठरलं. मिर्झा राजा कपटी होता. त्यानं अट घातली, राजे तुम्हाला आग्रा येथे जाऊन बादशहाची भेट घ्यावी लागेल. शिवराय या प्रसंगाला सावधतेने सामोरं जात होते. शिवरायांनी ही अट मान्य केली आणि निवडक घोडदळ घेऊन युवराज संभाजी, हिरोजी फर्जंद, मदारी मेहकर, निवडक मावळे घेऊन मजर दलमजर करीत शिवराय आग्र्याच्या दरबारात पोहोचले. समोर पाहिलं, मराठ्यांना पाठ दाखवून पळणारा जसवंतसिंग राठोड हा पुढच्या रांगेत उभा होता. शिवरायांना वाटलं आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पुढच्या रांगेत उभं राहण्याचा. बादशहाने आपला अवमान केलाय हे कळालं. शिवरायांचा स्वाभिमान जागा झाला आणि त्यांनी बाणेदारपणे दरबार त्यागला. आपल्या मुक्कामावर गेले. यानंतर बादशहाने मुक्कामाभोवती पहारा अधिकच वाढवला. नजर केले तर ठेवलं त्यांना. शिवरायांनी युक्ती केली. काही सैन्य महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पाठवलं आणि आजारी पडल्याचं सोंग घेतलं. बादशहाला वाटलं बरं झालं शिवरायांचं बळ कमी झालं. शिवराय आजारी पडले म्हणून दुवा मिळावी म्हणून आग्र्यातील साधू मौलवींना मिठाईचे पेटार भेट देण्यात येऊ लागली. काही दिवस औरंगजेबाने ते पेटारे तपासले. नंतर तपासणी झाले. एके दिवशी शिवरायांनी आपल्या जागेवर हिरोजी फर्जंद, मदारी मेहकर यांना हिरोजी फर्जंदला झोपवलं आणि मदारी मेहकरला त्याचे पायचेपत बसवले. एका पेटारात युवराज संभाजी आणि दुसऱ्या पेटारात युवराज शिवाजी महाराज बसून त्या महालातून निसटले. मराठ्यांचा सिंह, महाराष्ट्राचा राजा औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन जो निसटला तो कायमचाच. राजांना माहित होतं औरंगजेब आपला पाठलाग करणार. दक्षिणेस नव्हे तर पुढे ते उत्तरेस मथुरेस गेले. सुरक्षित स्थळी युवराज संभाजीला ठेवलं आणि साधू बैराग्याचं रूप घेत वेषांतर करत शिवराय राजगडावर पोहोचले. महासाहेबांना आनंद झाला. त्यांनी विचारलं युवराज संभाजी कुठे आहेत. त्यावरती शिवराय म्हणाले महासाहेब युवराज संभाजींचं वाटतच निधन झालं. हे ऐकताच राजगड दुःखाच्या डोहात बुडाला. काही दिवसांनी युवराज संभाजी सुखरूप राजगडावर आले. महासाहेबांनी याविषयी शिवरायांकडे विचारणा केली. शिवराय म्हणाले महासाहेब आम्ही जर म्हटलं युवराज संभाजी हे आपल्याकडे कामाला असलेल्या मोरोपंत यांचे मेहुणे काशी पंत, कृष्णाजी पंत यांच्याकडे सुरक्षित आहेत तर महासाहेब राजगडावर फितूर जागे झाले असते. ही वार्ता वाऱ्याच्या वेगात आग्र्याला पोहोचली असती आणि औरंगजेबाने युवराज संभाजीला ठार मारलं असतं महासाहेब. म्हणूनच मी त्यांना जिवंत युवराज संभाजींना निधन झालं म्हणून त्यांना जिवंत राजगडावर घेऊन आलो. तेव्हा महासाहेबांना कळालं शिवरायांची राजनीती. एका दिवशी महालात बसले असताना लहानपणापासून शिवरायांचा सोबती असलेला तानाजी मालुसरे आपला एकुलता एक मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला शेलार मामांना घेऊन आला. त्यांनी मुजरा केला. शेलार मामांनी लग्नाचं आमंत्रण सांगितले. राजे म्हणाले तान्हाजी
तुम्ही तुमच्या रायबाचं लग्न उरकून घ्या. आम्ही जातीने कोंढाण्याच्या